वंदनीय गुरुजन व माझ्या मैत्री आणि मित्रांना आणि मॅम आणि सर यांना मी धन्यवाद देते. आज दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाला संविधान लागू झालं, पण ते कशामुळे झालं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या भारताला संविधान मिळवून दिलं. त्यांनी आपल्या भारतासाठी खूप कर्तव्य केले. तेच नव्हे तर प्रत्येक भारतासाठी आपल्या भारतासाठी प्रत्येक थोर व्यक्तीने आपल्या भारतासाठी खूप कर्तव्य केले आहे. दिवस हा सोन्याचा, दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या अभिमानाचा, दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या अभिमानाचा आणि उत्साहाचा, दिवस हा आपल्या न्यायाचा, विजयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या. सूर्याच्या सोनेरी किरणांची उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची वाट. भारत मातेला वंदन करते आणि मी करते आपल्या भाषणाला सुरुवात. आज दिनांक अधिक जन्माला आल्यापासून आपल्याला माहीत असतं की शिवाजी महाराज कोण होते, हे कोण होते, हे नेता होते, ते नेता होते, हे आपल्याला माहीत असतं. पण त्यांच्यातलं एखादी गुण आपल्यात आपण आणतो का, त्यांच्यासारखं आपण वागायला शिकतो का, हे आपल्याला माहीतच नसते. परंतु आपल्याला त्यांच्यामध्ये गुण नसेल, त्यांच्यामध्ये पण एखादी प्रजासुद्धा आपल्याला त्यांच्यातली आणायला हवी. आणि आपण बघतच असतो की भारत देश स्वतंत्र झाला, पण आपली भारत ही माता आहे. पण आपल्याला आपल्या भारतामध्ये किती स्त्री गुण हत्या होतात याकडे आपण लक्षच देत नाही. भारत आपण माता आहे म्हटल्यामुळे स्त्रियांना खूप आदर आणि सन्मान द्यायला हवा. तेव्हाच आपण कुठेतरी म्हणू की भारत आपला स्वतंत्र झाला आहे असं आपण म्हणू इच्छितो. आपण बघू शकतो की आपल्या भारतामध्ये खूप विद्यार्थी खूप कॉम्पिटिशनमध्ये की तयारी करत असतात. तर त्यांना अभ्यासाची खूप आवड असतात, कारण त्यांना पण असं वाटत असतं की कुठेतरी आपण समोर जायचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यांना कोणी नीटची तयारी करतात, कोणी कोणत्या अभ्यासाची तयारी करतात. तर त्यांना कोणत्या अडचणी भासू नये याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर आपल्याला एखाद्या परीक्षेत किंवा अभ्यासामध्ये जर कमी मार्क्स मिळाले तर एकदा आपण प्रयत्न करायला हवा. सुसाईड केल्याने काय होणार, आपल्या जीवनाची सावधी जाणार. पण सुसाईड करूनही काही होणार नाही. प्रयत्न करत राहा, तुम्हाला फळ मिळणारच. प्रयत्नांना आपण आव्हान द्यायला हवं. त्यामुळेच एक माझ्या लक्षात आली थोडी एक पोएट्री. आकाशात उंच भरारी घेण्यासाठी, आकाशात उंच भरारी घेण्यासाठी एका छोट्या पिल्लालाही उंच उडावं लागतं आणि पाण्यालाही आकाशात उंच भरारी घेण्यासाठी एका छोट्या पिल्लालाही उंच उडावं लागतं आणि सुंदर धबधबा बनायला पाण्याला उंचावरून खाली सुद्धा पडावं लागतं. इथेच थांबते आणि धन्यवाद देते. जय